न्याहारीच्या ताटातून मिल्वा दुबई बंकॉकची सफर। पालघरमध्ये श्रावण महोत्सव 2025 अंतर्गत प्रथमच्या जिल्हास्तरीय पाककला स्पर्धा। मिती ग्रुप आणि स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्या विशेष सहकार्याने श्रावण महोत्सव 2025 अंतर्गत पालघर जिल्ह्यात प्रथमच एक आगली वेगळी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। याबाबतची माहिती देण्यासाठी आज दिनांक 25 जुलै रोजी कांचन एम्पायर पालघर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। ज्योती ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांना कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती दिल्ली। यावेळी अनुजा तरे, रेखा बागुल, नमिता राऊत, भावना किणी, गीता संखे, भारती सावे या महिला सदस्य उपस्थित होत्या। ब्रेकफास्ट म्हणजेच न्याहारीचे शाकाहारी व पौष्टिक पदार्थ हा स्पर्धेचा विषय असून ही स्पर्धा शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:30 ते संध्याकाळी 6:30 या वेळेत श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे कै मधुसूदन नीलकंठ दांडेकर सभागृह, माहीम रोड, पालघर प येथे पार पडणार आहे। सर्वांसाठी निःशुल्क असलेल्या या स्पर्धेत स्त्री पुरुष, मुले मुली, युवक युवती, प्रौढ व वृद्ध अशा सर्व वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात। स्पर्धकांनी घरूनच न्याहारीचा पदार्थ तयार करून आणणे आणि आकर्षक पद्धतीने सादर करणे तसेच पदार्थाची माहिती परीक्षकांसमोर मांडणे या अटी स्पर्धांसाठी अनिवार्य आहेत। स्पर्धकांकडून चवदार, पौष्टिक, झटपट बनणारा व सर्वांना परवडणारा शाकाहारी पदार्थ तयार करण्याची अपेक्षा आहे। या स्पर्धेत 5 उत्कृष्ट स्पर्धकांना बक्षिसे व राज्यस्तरीय फिनालेसाठी थेट प्रवेश, त्यानंतर 35 स्पर्धकांना विशेष बक्षिसे तर प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र व बक्षीस दिले जाणार आहे। याशिवाय प्रेक्षकांसाठीही लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसांची पर्वणी आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवा आणि सर्वोत्कृष्ट ठरवून दुबई, बंकॉक, पट्टायाची मोफत सफर करा असे आवाहन श्रावण महोत्सव टीम मार्फत यावेळी करण्यात आले। आजपासून सुरू होणाऱ्या श्रावणाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। श्रावण म्हटला की सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह संचारतो आणि सगळ्यांच्याच मनामध्ये का सृष्टीमध्येही नवचैतन्याची वेगळी भावना निर्माण होते। आपण पाहतो सगळीकडचं वातावरण खूप सुंदर, स्वच्छ आणि शालीन असतं। या श्रावणामध्ये वेगळ्या वेगळ्या सणांची रेलचेल आणि त्याचबरोबर सणांच्या निमित्ताने येणारे वेगळे वेगळे खाद्यपदार्थ यांचाही खवय्यांना आनंद घेता येतो। श्रावण महोत्सव ही कल्पना आज पालघरमध्ये आपण आणतोय आणि पालघरमध्ये मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक उत्तराताई मोने आणि त्याचबरोबर आपली स्थानिक एक संस्था स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पालघरमध्ये या वर्षीपासून श्रावण महोत्सवाची आपण सुरुवात करतोय। या श्रावण महोत्सवामध्ये खाद्यान्न स्पर्धा, ज्याला आपण पाककला स्पर्धा म्हणतो, या पाककला स्पर्धेचं श्रावण महोत्सवाच्या अंतर्गत नियोजन केलेलं आहे। दिनांक 1 ऑगस्ट रोजी शुक्रवारी पालघरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरातलं कैलासवासी मधुसूदन नीलकंठ दांडेकर सभागृहात ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी दुपारी 2 वाजता बरोबर यायचं आहे। दुपारी 2:30ला स्पर्धा सुरू होईल, ती 6:30 वाजेपर्यंत चालेल। या स्पर्धेमध्ये कोण कोण भाग घेऊ शकतं तर स्पर्धेमध्ये अगदी लहान वयातल्या मुलांपासून, मुलींपासून, युवकांपासून युवतींपर्यंत, वृद्धांपासून वृद्धांपर्यंत, प्रौढा सगळे, थोडक्यात काय तर स्त्री आणि पुरुष कोणीही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो। ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे। या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलेलं नाही। आपण करायचं काय स्पर्धकाने दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळी, दिलेल्या ठिकाणी आपण केलेला पदार्थ घेऊन यायचा। हा पदार्थ कोणता असावा? या वर्षी श्रावण महोत्सवाच्या पाककला स्पर्धेचा विषय आहे तो म्हणजे आपल्या ब्रेकफास्टचा म्हणजेच न्याहारीचा पदार्थ। तो पदार्थ शाकाहारी असला पाहिजे हे बंधन प्रत्येक स्पर्धकावरती आहे। हा पदार्थ वैविध्यपूर्ण पद्धतीनं आपण तयार करून आणावा, त्यात वेगळेपण असावं, विशेषतः तो पदार्थ पोषक असावा, चवदार असावा, खाण्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक आणि स्वच्छतेचं भान राखून केला जावा ही अपेक्षा आपल्या परीक्षकांकडून स्पर्धकांसाठी ठेवलेली आहे। त्यामुळे या दिवशी ते स्पर्धकांनी घरून भरून आणलेला पदार्थ त्याची मांडणी या दुपारी 2:30 ते 6:30 या वेळेत होणार आहे। ही मांडणी झाल्यानंतर आपल्या या स्पर्धेसाठी पूर्ण श्रावण महोत्सवाचं जे पॅनल आहे
हे मोठ्या अशा शेफच्या माध्यमातून आपल्या परीक्षक म्हणून येणार आहेत. या परीक्षकांना आपण ज्यांनी स्पर्धकांनी हे पदार्थ केले त्यांना वैविध्यपूर्ण प्रश्न विचारले जातील. उद्देश हाच आहे की हा पदार्थ आपण स्वतः केला आहे का, या पदार्थाची रेसिपी आपली आहे का, या पदार्थाची कल्पना आपली आहे का, या पदार्थ बनवण्यासाठी जे घटक पदार्थ वापरले याची आपल्याला माहिती आहे का, हा पदार्थ चवदार आहे का आणि त्याचबरोबर तो पौष्टिक आहे का आणि शिवाय तो स्वच्छतापूर्वक बनवला गेला आहे का, या सगळ्याची माहिती या परीक्षकांकडून घेतली जाईल आणि मग त्यातले अंतिम निर्णय काढला जाईल. पालघर हे 11वं सेंटर श्रावण महोत्सवाच्या माध्यमातलं आहे. 11 सेंटरमध्ये प्रत्येक सेंटरमध्ये 5 सर्वोत्कृष्ट स्पर्धक त्यांना फिनालेमध्ये म्हणजे अंतिम फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल. हा प्रवेशही निःशुल्क असेल. आपलं जे पाककौशल्य आहे ते पाककौशल्य आपापल्या सेंटरवर ज्याला आपण म्हणतो की निपुणतापूर्वक किंवा कौशल्यपूर्वक आपण बनवलेला आहे, सर्वोत्कृष्ट आहे, अशा 5 स्पर्धकांची निवड आपण या फिनालेसाठी परीक्षकांच्या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर या 55 फिनालेसाठी गेलेल्या सगळ्या स्पर्धकांची एक वेगळी स्पर्धा होईल. त्याचा विषय सगळ्या 11 सेंटरवर झालेल्या स्पर्धेनंतरच सगळ्यांना एकत्र घोषणा केला जाईल, जेणेकरून सगळ्या स्पर्धकांना त्या संदर्भातली जी विचार करण्याची प्रक्रिया आहे ती करायला एकत्र आणि सारखा वेळ मिळेल. त्यामुळे कुणावरती अन्याय होणार नाही. पण त्याचबरोबर जे ग्रँड फिनालेला पहिले आणि दुसरे क्रमांक येतील त्यांना दुबई आणि थायलंडची ट्रिप ही या स्पर्धेच्या आयोजकांकडून अगदी निःशुल्क अशा पद्धतीची असेल. पण त्याचबरोबर आपल्या सेंटरला भाग घेणारे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांसाठी काय, आतापर्यंत आमच्याकडे जवळजवळ 100 स्पर्धकांची नावं आलेली आहेत. त्या सगळ्या स्पर्धकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून संपर्कात राहून आम्ही त्यांना सगळ्या नियमांची आणि ज्या काही अटी या स्पर्धेसाठी त्याची कल्पना देतोय. आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून, हे माध्यम अतिशय सकस आहे, लवकरात लवकर पोहोचणारं आहे आणि प्रभावी आहे, या माध्यमातून ही जी आपण पालघरमधल्या सगळ्या सुगरण आणि सुगरणींसाठी स्पर्धा ठेवतोय त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळावा आणि हे 11वं सेंटर सातत्यानं पालघरमध्ये सुरू राहावं, जेणेकरून आपल्या पालघरची खाद्यान्न संस्कृती भविष्यात आपल्याला आपल्या राज्याबरोबरच देशात आणि देशाच्या बाहेर नेता येईल, हा एक उद्देश आहे. त्याचबरोबर जे खाद्यान्न करणारे किंवा ज्यांना पाककलेची आवड आहे, जे निपुण आहेत, अशा लोकांच्या हाताला एक वेगळं काम मिळावं आणि त्या कामाच्या माध्यमातून त्यांना दाम मिळावं. कदाचित छोटे मोठे व्यवसाय करण्याची प्रेरणा या माध्यमातून त्यांना मिळावी, हा एक निस्वार्थी आणि अतिशय निर्मळ प्रकारचा मनातला भाव ठेवून श्रावण महोत्सव आपण पालघरमध्ये आयोजित करतोय. जे स्पर्धक या स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत ते पहिल्यांदा कदाचित या स्पर्धेमध्ये भाग घेतील. काही स्पर्धकांनी यापूर्वी पालघरच्या व्यतिरिक्त कुठे भाग घेतलेला असेल, पण आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पहिली संधी या श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून मिळते. प्रत्येक स्पर्धकाला, जो स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे त्याच्या सहभागाबद्दल आपण त्यांना सहभागाचं प्रमाणपत्र देतोय आणि प्रत्येक स्पर्धकाला त्यांनी जे मोटिव्ह दाखवलंय किंवा या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची तयारी दाखवली त्याबद्दल एक छोटेखानी बक्षीस त्याचं प्रत्येक स्पर्धकाला दिलं जाईल. आणि त्याचबरोबर पहिल्या 5 स्पर्धकांना बक्षिसं तर आहेतच, परंतु 5 नंतर उरलेली इतर जी मंडळी आहेत त्या मंडळींपैकी 35 जणांना उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट पदार्थ, उत्कृष्ट चवदार पदार्थ, उत्कृष्ट पोषक पदार्थ अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची बक्षिसं ही 35 स्पर्धकांना मिळणार आहे. आणि आपल्या सगळ्या स्पर्धकांचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप केलाय त्या माध्यमातून भविष्यात पालघर जिल्ह्यात अशा प्रकारे खवय्याची भूक भागवण्यासाठी जर त्यांची तशी मागणी असेल तर त्या मागणीला पुरवठा या उद्देशानं आपल्याच या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या मंडळींना हे भविष्यात काम दिलं जाईल, जेणेकरून या माध्यमातून रोजगार हा या स्पर्धकांपर्यंत पोहोचू शकेल. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवावा आणि त्या संदेशाच्या माध्यमातून भरभरून प्रतिसाद या स्पर्धेसाठी मिळावा.